मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला। सामाजिक न्याय विभागाच्या तरतुदीतून 344.74 कोटी रुपये महिला आणि बालविकास विभागाकडे वर्गही करण्यात आले। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी हा निधी वळवण्यात आल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला। यापूर्वीही लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागासह आदिवासी विकास विभागाचा कोट्यवधींचा निधी वळवण्यात आला। याचा परिणाम या दोन्ही विभागांच्या इतर योजनांवर होत असल्याचा आरोप आहे। दरम्यान सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मात्र यावर मौन बाळगलं। सरकारच्या निर्णयावर बोलण्यास शिरसाट यांनी नकार दिला। या सगळ्याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया आली, ती आपण पाहूया। मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की महाराष्ट्रात चाललंय तरी नक्की काय। फायनान्स डिपार्टमेंट आज त्यांच्याचकडे आहे आणि ज्या पद्धतीने डिपार्टमेंटल पैसे, एका डिपार्टमेंटचे पैसे दुसऱ्या डिपार्टमेंटला आणि सामाजिक न्याय असेल किंवा ज्या सोशल जस्टिसच्या स्कीम्स आहेत, आदिवासी आहे, जो कष्ट करणारा आहे, जो ज्याला न्याय द्यायच्यासाठी आम्ही दिल्लीवरनं कार्यक्रम बनवून पॉलिसी करून पाठवलेली आहे, त्या पॉलिसीला केराची टोपली दाखवली जाते। हे अतिशय अयोग्य आहे, चुकीचं आहे आणि मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे। आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। अपडेट घेऊन लगेच परत येतोय। पाहत रहा चौफेर महाराष्ट्र।